महत्वाची बातमी समोर येते। संजय राऊत यांनी तेजस्वी घोसाळकरांना खोचक सल्ला दिलाय। ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पतीचा फोटो लावून प्रचार करू नये। अभिषेक घोसाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांचा फोटो वापरू नये। त्यांनी अमित शहा आणि भाजप नेत्याचे फोटो लावावे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। त्यावर संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत। त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा। अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं। आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना एक यांचे मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे। नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो। त्या महिलेचा नवरा गेला, त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव ह्या लोकांना नाहीये। राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली, म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चाललेला आहे। अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता। दुर्दैवानं अभिषेक घोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळे शिवसेनेत नाहीत, त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल। त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात भाजप गुंडांचं राज्य चालवत आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा खरं तर का सापडत नाही असा थेट सवाल देखील यावेळी उपस्थित केला। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे। नावं घेईन लवकरच। महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे, तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना। काय चाललंय या राज्यामध्ये? आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला, आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे। पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय। सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय, आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। कायदेशीर बाजू आहे, त्याचा सर्व अवलंब भरत गोगावलेचा मुलगा करतोय आणि त्याच्यासाठी इतरांचा कुठेही दबाव नाही। दबाव तंत्र असतं तर भरत गोगावलेचा मुलगा तुम्हाला कुठेही फिरताना दिसला असता किंवा त्यांनी न्यायालयाने ताबडतोब जामीनही दिला असता। असं झालेलं नाही। जी न्यायिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतायत। संजय राऊतला नसलेल्या खबरी सर्व येत असतात, माहित नाही, पण ढगात गोळी मारणं जो प्रकार असतो ना तो संजय राऊत करत असतो, त्याला याच्याशिवाय काही नाही। एक ज्याला आपण म्हणतो की स्फोटक असं काहीतरी बोललं तर त्याची मोठी बातमी होती, ही त्याची स्ट्रॅटेजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।